संवर्धन प्रतिष्ठान तर्फे पुरस्कार वितरण समारोहाचे आयोजन करण्यात आले होते। पालघर मधल्या माहीम येथील भुवनेश कीर्तने विद्यालयात बुधवार दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान नैतिक शिक्षण योजनेअंतर्गत सहभागी झालेल्या 4थी ते 8वीच्या वर्गातून पहिला क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण कौतुक सोहळा संपन्न झाला। या कार्यक्रमाचे आयोजन श्री मोहनजी सालेकर, पालघर विभाग संयोजक दयानंद किल्चे व पालघर विभाग संयोजिका सौ नीमा संतोष लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला होता। या कार्यक्रमासाठी बोरिवली येथील डॉक्टर सौ सुचिता पाटील, प्रभुजी गोवर्धन इको विलेज श्री निताई चैतन्य दास, माहीम ग्रामपंचायतीच्या सरपंचा सौ प्रीती अरुण पाटील, श्री विवेकानंद ठाकूर सभापती विविधकारी कार्यकारी संस्था माहीम हे सर्व प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। या सर्व मान्यवरांनी आपल्या मधुर वाणीने मार्गदर्शनपर भाषणे करून श्रोतेगणांना मंत्रमुग्ध केले व एकापेक्षा एक श्रेष्ठ प्रमुख अतिथी गणांच्या वाक्य चातुर्यानं कार्यक्रम बहारदार झाला। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार सौ नीमा संतोष लोखंडे यांनी केले। तसेच श्री योगेश चंपानेरकर यांनी कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची सूत्रे सांभाळली। तर प्राजक्ता चाफेकर, ममता शिंदे, संतोष लोखंडे, मिलिंद लोखंडे, स्नेहल तांडेल, कामिनी शिरोडकर, दीपा लोखंडे, कांचन बाणे, माहेश्वरी माकुणे आदी सर्व कार्यकर्त्यांच्या परिश्रम व सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी झाला। या विद्यार्थ्यांमध्ये असे गुण आहेत जे त्यांना त्यांचे ध्येय साध्य करण्यास मदत करतील व नक्कीच ते त्यांचे भविष्य उज्ज्वल करतील। त्यांचे अभिनंदन व त्यांना शुभेच्छा अशा भावना सांस्कृतिक संवर्धन प्रतिष्ठानने यावेळी व्यक्त केल्या।